नमस्कार, मी भूजल शोधक अशोक शिंदे, जिल्हा बुलढाणा। मी आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील डिग्रस या गावी आलो। आपले शेतकरी मित्र राहुल भाऊ पराड यांच्या शेतात आपण बोरवेलचा पाणी देण्यासाठी आलो। जेमतेम सोयाबीनला शेंगाच लागल्या म्हटलं चालतील आता, पण त्यांना आता या पडीतच गाडी येते, त्यामुळे इथं थोडंफार वातावरण सुकल्यानंतर इथलचं जे बोर होईल हा मोजून 4-5 दिवसात जर पाणी नाही आला तर हा बोर 5-6 दिवसात होऊ शकतो। आणि जेमतेम आता इकडचा जर विचार केला तर इकडं एक पूर्णा नदी गेल्यामुळे इकडच्या वरच्या पातळीत इकडच्या भागात चांगलं पाणी लागतं। जेमतेम 20 ते 60च्या मधात इकडचा पहिला टप्पा कटल या बोरवेलचा। दुसरा जो लागल तो 110 वर लागल, त्याच्यानंतर 240 वर आणि 370च्या दरम्यान, म्हणजे जेमतेम 400 फुटापर्यंत इथं 4 झरे लागतील। खालचे जे झरे आहेत ते उन्हाळा भरणीसाठी चालतील आणि वरचा जो झरा चालन हा हिवाळ भरणीसाठी फुल चालल। जेमतेम याला 3च्या पंपाच्या पुढे पाणी लागल। सध्याच्या घडीला कसं वातावरणाच्या हिशोबाने जर विचार केला तर पातळीत चांगल्या प्रमाणात पाणी आहे, त्यामुळे सध्या तरी शक्यतो याला 5च्या पंपाचं पाणी लागायचे चान्सेस आहेत। पण उन्हाळ्याचा जर विचार केला त्याला 1.5-2 इंचीपर्यंत पाणी चालल अशी अपेक्षा आहे। लवकरच याचा व्हिडिओ आपल्याला येऊनच जाईल, कारण जेमतेम चुकीचा पाणी लगेच जेमतेम लवकरच होणार आहे। धन्यवाद।